यानंतर जाणार आहोत आत्ताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीकडे। बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती आलंय। आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास सलमानच्या वांद्रेतला गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत अज्ञातांकडून गोळीबार सुद्धा झाला। हेल्मेट घालून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर 4 राऊंड फायर करून पळाल्याची माहिती सुद्धा हाती येते। सलमानच्या घराबाहेर एक गोळी शिरल्याची माहिती सुद्धा हाती येते। पहाटेच्या वेळी ही घटना घडलेली आहे, त्यामुळे सुदैवानं घरात कोणाला सुद्धा गोळी लागलेली नाहीये। आणि घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी पोहोचली होती। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय साम टीव्हीच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह क्लिप लागलेली आहे, सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे। ही नेमकी घटना कशी घडली, काय अधिकचे अपडेट द्याल? नक्कीच सकाळी 4:45 ची वेळ होती आणि 4:45 वाजता एका बाईकवर सवार असलेले दोघे बाईक सवार इथे आले आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती फायर केलं। एकूण 5 राऊंड फायर करण्यात आले आणि त्यातील एक राऊंड सलमानच्या गॅलरीमध्ये असलेला जो पडदा आहे त्या पडद्यातून आरपार देखील गेलेला आहे। मात्र सुदैवाने पहाटेची वेळ होती, गॅलरीमध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे कोणीही जखमी झालं नाही। 5 राऊंड एकूण फायर करण्यात आले। एक पडद्यातून गॅलरीमध्ये गेला तर दुसरा राऊंड शेजारी असलेल्या भिंतीला लागला, तर उर्वरित 3 राऊंड जे होते त्याच्या पुंगळ्या पोलिसांना खाली सापडलेल्या आहेत। 2 बाईक सवार इथे आले होते, दोघांनीही हेल्मेट घातलं होतं आणि अशा परिस्थितीत त्यांनी फायरिंग केल्यानंतर त्यांनी भरधाव वेगात आपली गाडी जी होती ती पळवली होती। सीसीटीव्ही फुटेज सामच्या हाती लागलेले आहे, त्याच्या माध्यमातून आता सध्या पोलीस या 2 हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। दोघे हल्लेखोर हे वांद्रे स्टेशनच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्या दिशेने पोलीस त्या दिशेची सगळी सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस चेक देखील करतायत। मुंबई पोलीस त्याच्यासोबतच गुन्हे शाखेचे अधिकारी हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात। आता आपण बघितलं की काही वेळापूर्वी एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक आणि गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी हे देखील इथे आले होते आणि त्यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला। फॉरेन्सिकची टीम इथे येऊन गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तपास सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येतो। आपल्याला माहिती आहे की याआधी सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवरती होता। अनेक वेळेला सलमान खानला धमकी देखील देण्यात आली। त्याचं जे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट आहे त्याच्या बाहेर एक चिठ्ठी टाकून देखील त्याला धमकी देण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी सलमानची सुरक्षा ही वाढवलेली होती। मात्र आता सलमानच्या घरावरती सेट हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेमध्ये आणखीन वाढ केलेली आहे। आपण बघतोय की सलमानचं गॅलेक्सी अपार्टमेंट आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेला आहे। नक्कीच आता लॉरेन्स बिश्नोई गँगनं सुद्धा अनेक वेळा सलमान खानला धमकी दिली होती याआधी सुद्धा। तर आता साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने सलमान खानच्या घरावर हा गोळीबार झालेला आहे। आपण सचिन ज्या पद्धतीने पाहतोय याआधी सुद्धा सलमान खानला धमक्या आल्या होत्या आणि आता मात्र त्याच्या घरावर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार सुद्धा झालेला आहे। साधारण पोलीस अधिक तपास कसा करतायत? सलमान खानच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया येऊ शकले का? सलमान खान मुळात हा कुठे होता?